नाताळनिमित्त येथील चर्चमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न। नाताळनिमित्त चर्चवर करण्यात आली रोषणाई। जगाला शांती आणि प्रेमाचा संदेश देणारे येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन व नाताळनिमित्त येथील चर्चमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न। येथील सिंधी कॉलनी परिसरातील मिशन कंपाऊंडमध्ये असलेल्या सुवार्ता अलायन्स चर्च मार्फत नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी 8 वाजता ख्रिस्ती बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली। यावेळी मेणबत्ती प्रज्वलित करून नाताळ सण साजरा करण्यात आला। तसेच भक्तिपर गीत सादर केले। सदर कार्यक्रम डॉक्टर राजेश वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। मंडळीचे अध्यक्ष अनुप वळवी यांनी प्रवचन केले व जन्मदिनाच्या तसेच नाताळाचे महत्त्व सांगितले। सामूहिक प्रार्थनेत जे.एच. पठारे यांनी प्रार्थनेत सहभाग नोंदविला। कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका तथा मिशन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन वर्षा वळवी, दिलीप नाईक, लता कालू, प्रेमानंद लवणे, मार्था सुतार, सुरेश जांभिलसा, सत्यजित नाईक, राजेंद्र व्यास, संदेश यंगड, डॉक्टर राजेश वसावे, कुसुम व्यास, कांताक्का, हर्षानंद कालू, नंदा नाठार यांच्यासह पंच व समाज बांधव उपस्थित होते। दरम्यान येथील चर्चवर नाताळनिमित्त रोषणाई करण्यात आली आहे। तसेच ख्रिसमस ट्रीसह येशू ख्रिस्त जन्म देखावा सादर करण्यात आलेला आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रम होणार आहे। त्यात आनंद मेळावा, संडे स्कूल, तरुण संघ, सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे। तो आनंद ऐकून ते बघायला गेले। देवदूतांचं एक महत्त्वाचं काम आहे गीत गाण्याचं। सराफीम, कतुबीन, नबीन हे जे असतात, जे देवदूतांचे गट आहेत, 6 महत्त्वपूर्ण गट आहेत। तर हे 6 महत्त्वपूर्ण गट देवाची स्तुती करत असतात। यापैकी गॅब्रिएल देवदूत हा निरोप्या देवदूत आहे, मिकाएल देवदूत हा युद्ध करणारा देवदूत आहे। प्रकटीकरणापर्यंत तुम्ही वाचत गेलात तर त्याचा पुरावा आपल्याला मिळतो। सांगायचं तात्पर्य हे की देवदूत स्तुती करतात, आनंद साजरा करतात आणि ज्या वेळेला आपण आनंदात असतो त्यावेळेला आनंदात गीत गातो, स्तुती करत असतो, नाचतो। का? कारण की तो आमचा आनंद प्रकट करत असतो। या ठिकाणी तो आनंद प्रकट केला। एवढंच नव्हे तर ज्या वेळेला तुम्ही काही शास्त्रभाग वाचाल, जसं की हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत, 99 मेंढरं सोडून दिली, परंतु बायबलमध्ये एक वचन आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। आणि याच प्रेमाखातर देव असून सुद्धा येशू ख्रिस्ताने मानव रूप धारण केलं आणि अखिल जगताच्या, फक्त ख्रिस्ती समाजाच्या कल्याणासाठी नाही तर संपूर्ण जगताच्या उद्धारासाठी येशू ख्रिस्ताने ह्या भूतलावर जन्म घेतला। आणि त्याचं स्मरण म्हणून दरवर्षी नाताळ संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आणि नाताळानिमित्त किंवा ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त हाच एक संदेश त्यातून आपल्याला मिळतो की देवाने जसं आमच्यावर प्रेम केलं तसंच त्याच प्रेमाची आम्हाला गरज आहे। तेच प्रेम आम्ही एकमेकांवर केलं पाहिजे। सर्व भारत देशामध्ये विविध धर्माचे, जातीचे लोक आहेत। आजपर्यंत जसं आपण सलोख्याने आणि सामाजिक बांधिलकीने आपण राहतो, तोच सलोखा, तेच प्रेम आपल्यामध्ये सदैव टिकून राहावं आणि तीच शांती आपल्या सर्व समाजामध्ये, आपल्या देशामध्ये पुन्हा एकदा या नाताळानिमित्ताने निर्माण व्हावी, अशी प्रार्थना मी येशू चरणी करते। थँक्यू। आणि नाताळ व नवीन वर्षानिमित्त मी संपूर्ण जिल्हावासियांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते। थँक्यू सो मच।